बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून त्वरित फाशी देण्यात यावी। यामध्ये धनंजय मुंडे यांना प्रमुख आरोपी करून त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करावा, त्यांची आमदारकी रद्द करावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिला आहे। मंगळवारी सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली होती। यावेळी माऊली पवार बोलत होते। सर्व पदाधिकाऱ्यांनी तोंडावर काळी पट्टी लावून या घटनेचा निषेध केला। छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान म्हणाले की देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड आणि सकल मराठा समाज हा कायम आंदोलन करत राहील। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उग्र आंदोलन करण्याची आमची तयारी आहे, याची सरकारने दखल घ्यावी असाही इशारा बागवान यांनी दिला। तमाम महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचं मन हेलावलं एवढी क्रूर हत्या स्वर्गीय संतोष देशमुख यांची झालेली आहे। या हत्येमध्ये या राज्याचा मंत्री धनंजय मुंडे हा प्रमुख सूत्रधार आहे आणि त्याचा आज राजीनामा घेतलाय। म्हणजे आरोपपत्र कोर्टात गेल्यावर हे कटकारस्थान सरकार रचतंय, सरकारवर आमचा आरोप आहे, नाहीतर धनंजय मुंडेला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। जोपर्यंत त्याला 302चा प्रमुख आरोपी करणार नाही तोपर्यंत त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। सरकारला विनंती आहे, लोकांच्या भावना तीव्र आहेत, तुम्ही समजून घ्या आम्ही मुक्का करतोय। सरकारला आव्हान आहे, जोपर्यंत धनंजय मुंडे या हत्याकांडातला प्रमुख आरोपी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। हे आंदोलनाची सुरुवात आज मूक आंदोलनाला आहे। आज बीड बंद आहे, उद्या लातूर बंद आहे। अशी वेळ महाराष्ट्रात येऊ नये। सरकारने लवकरात लवकर त्याची आमदारकी रद्द करावी व त्याला 302 हत्याकांडातला प्रमुख आरोपी करावे अशी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याची मागणी आहे। धनंजय मुंडे यांनी जो मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे त्यात त्यांनी आरोग्याच्या कारणामुळे जो आहे तो राजीनामा दिल्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे, कसं पाहता याकडे? सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आरोग्याचं कारण आहे का काय ते, त्याला मस्ती आहे, त्याची मगरुरीची भाषा आहे। आरोग्याचं कारण आहे, मीडियाच्या बांधवांना तुम्ही विचारा, हे तुम्ही विकरण सगळं प्रकरण तसाच लावलंय म्हणून त्या गरीब कुटुंबाला न्याय मिळतंय। मीडियात तेवढीच महत्वाचा रोल आहे आणि म्हणतंय का आता माझ्या आरोग्याचं कारण आहे। कालचे त्याच्या ट्विटरवरचे फोटो बघा, तो सभागृहात चालतो आणि त्याचं आरोग्याचं कारण आहे का? माझी विनंती आहे, सरकारला अजूनही वेळ गेलेली नाहीये। महाराष्ट्रातल्या घराघरातल्या महिलांचं, स्त्रियांचं, तमाम युवकांचं हे मन हेलावलंय। एवढं तीव्र घोर हत्याकांड कोणीच बघितलेलं नाहीये आणि ह्याचा तीव्र शब्दात धिक्कार सगळ्या महाराष्ट्रातून होतोय, सोलापूर शहरातून पण होतंय। मूक आंदोलन करता यापुढील भूमिका मराठा समाजाची कशा प्रकारे असणार? स्पष्ट आहे, प्रमुख आरोपी या हत्याकांडातला हा धनंजय मुंडे आहे। त्याची आमदारकी रद्द करून त्याला तातडीनं या हत्याकांडातला प्रमुख आरोपी करून पुरवणी आरोपपत्र दाखल करा। आता जरी आरोपपत्र कोर्टात गेलं असलं तरी सरकारला देता येतंय, पुरवणी आरोपपत्र दाखल करा। धनंजय मुंडे या कटाचा प्रमुख सूत्रधार आहे, त्याला कसल्या परिस्थितीत लवकरात लवकर अटक करा। सकल मराठा समाज धनंजय मुंडेला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। 3 महिने उलटून गेले तरी सुद्धा नीतिमत्ता यांच्यामध्ये शिल्लक नाही, नैतिकतेचं नाव घेण्याची त्यांची लायकी नाही। असं असताना आजारपणाचं कारण सांगून जर धनंजय मुंडे स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा देत असतील तर अशा लोकांना आपण निवडूनच का दिलं हा प्रश्नचिन्ह उभा राहणार आहे। दुसरी गोष्ट अशी की एका माणसाचा मृत्यू होतो तोही इतका हाल करून केला जातो, याच्या इतकी वाईट गोष्ट नाही। क्रूरता, नीचपणा, काळीमा फासणं, दुष्टपणा हे शब्द सुद्धा कमी पडतात या ठिकाणी। आज खरोखरच कुठून येऊन ठेवलाय महाराष्ट्र हा माझा प्रश्न या सगळ्या सरकारला सुद्धा आहे। आणि यापुढे सुद्धा हा फक्त मराठा समाजाचा प्रश्न नाही आहे, हा संपूर्ण माणुसकीचा, मानवतेच्या, धर्माचा प्रश्न आहे। आज या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक आलेले आहेत, परंतु प्रत्येक ठिकाणी मराठा समाजानेच पुढाकार घ्यायचा आणि पुढे न्यायचं आहे। ही पूर्वीपासूनची पद्धत असल्यामुळे मराठा समाजाने आज या ठिकाणी मूक आंदोलन केलेलं आहे। परंतु भविष्यामध्ये जर योग्य न्याय देशमुख कुटुंबियांना मिळाला नाही तर याची तीव्रता सरकारला जाणवेल निश्चितपणे। या प्रसंगी पुरुषोत्तम बर्डे, ज्येष्ठ समन्वयक राजन जाधव, महादेव गवळी, गणेश डोंगरे, गणेश देशमुख, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान, शफीक रजभरे, राजू हुंडेकरी, कय्यूम मोहोळकर, हरीश शेख, मजीद बागवान, जईद भगवान, रेहान बागवान, संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे, विनोद भोसले
LG गायकवाड, सदाशिव पवार, लता फोटाणे, उज्ज्वला साळुंके, शोभना सागर, लता ढेरे, विजयाताई काकडे, मिनल दास, जयश्री जाधव, सुनील नागणे आदीसह सकल मराठा समाजातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.